नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर। आज मी तुम्हाला मस्त अशी मुगाची डाळ घालून शेपूची भाजी करून दाखवणार आहे। इथे मी सर्वात आधी एक शेपूची जुडी छान अशी तोडून घेतलेली आहे आणि त्याच्या कोवळ्या कोवळ्या अशा पद्धतीच्या काड्या सुद्धा घेतलेल्या आहे। बघू शकता तुम्ही, कोवळ्या काड्या अगदी छान शिजतात भाजीमध्ये। त्यानंतर मी ही शेपू छान अशी धुवून घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही, त्यानंतर मी ही शेपू छान अशी कट करून घेणार आहे। तुम्ही कट नाही केली तरी चालेल, अशी केली तरी छान लागते। मी इथे छान अशी कट करून घेणार आहे। कट केल्यामुळे मस्त अशी एकजीव भाजी बनून तयार होते। त्यानंतर इथे मी मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे। लसूण घातल्यामुळे भाजीला आपल्या मस्त अशी चव येते। लसूण नक्की घाला। नंतर इथे मी सर्वात आधी फोडणीला एक पळी तेल गरम करून घेतलेला आहे। त्यामध्ये फोडणीला जिरे घालून घ्यायचे आहे 1 चमचा आणि त्यानंतर कट करून घेतलेले लसूण आणि हिरवी मिरची घालून घ्यायची आहे। तुम्ही तेल इथं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हिरवी मिरची आणि लसूण आपल्याला इथे मस्त असा खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही, इथे मी लसूण छान असा गोल्डन होईपर्यंत परतून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मी यामध्ये हळद घालून घेणार आहे आणि लगेचच यामध्ये मुगाची डाळ घालून घेणार आहे। मी इथे 2 तास ही छान मुगाची डाळ भिजवून घेतलेली होती। तुम्ही इथे रात्रभर सुद्धा भिजवून घेऊ शकता, पण 2 ते 3 तासात मुगाची डाळ छान अशी शिजते। त्यानंतर लगेचच यामध्ये कट करून घेतलेली शेपू घालून घ्यायची आहे। मुगाची डाळ 2 मिनिटभर मी इथे मीडियम गॅसवर छान अशी परतून घेतलेली होती। त्यानंतर शेपू घालून छान अशी ही शेपू आपल्याला मुगाच्या डाळीसोबत परतून घ्यायची आहे। शेपू मी इथे झाकण न ठेवता मस्त अशी 2 मिनिटं अशीच शिजवून घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही, शेपूचा आपला आकार सुद्धा कमी झालेला आहे। इथे आता आपल्याला शेपूचा अर्धा आकार कमी झाल्यावरच यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। सुरुवातीला ही शेपू जास्तच दिसते, नंतर अगदी कमी होऊन जाते, त्यामुळे मीठ यामध्ये कमी जास्त होऊ शकते। म्हणून मी इथे शेपूमध्ये मीठ नंतर घालून घेणार आहे। आता आपल्याला यावर झाकण ठेवून मस्त अशी शेपू शिजवून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही, इथे आता आपली मस्त अशी शेपूची भाजी बनून तयार झालेली आहे। चवीला सुद्धा छान झाली होती ही भाजी। तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।